महिला व बाल रुग्णालयात सर्व सुविधा मोफत मिळतात। भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये जनजागृती। जालना येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांकडून फसविले जात होते। मोफत सुविधा असतानाही रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जात होते। त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये मोफत सुविधेची माहिती देऊन मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता जनजागृती केली। महिला व बाल रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलांना, ऑपरेशन तसेच गरोदर माता आणि प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना मोफत सुविधा असतानाही त्यांच्याकडून काही कर्मचारी हे पैसे घेत असल्याच्या तक्रारी होत्या। वारंवार तक्रारी येत असल्याने रुग्णालय प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली होती। परंतु वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर S.Z. गवारे यांनी या संदर्भात उपाय शोधून काढला आणि त्यांनी रुग्णालयात आलेल्या महिला रुग्णांना त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करून सर्व सुविधा मोफत असल्याची माहिती दिली। दरम्यान मोफत सुविधा असतानाही कुणी कर्मचारी पैसे मागित असेल तर त्याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांना द्या। त्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांचे नंबर देखील उपलब्ध करून देण्यात आले। रुग्णालय प्रशासनाने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी रुग्णालयात पारदर्शकता निर्माण केली। त्यामुळे त्या ठिकाणी रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी अडवणूक यापुढे होणार नाही, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर S.Z. गवारे यांनी दिली। या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सेवा मोफत आहे। जर इथं कोणी पैशांची मागणी केली, मावशी, सिस्टर कोणी पण असेल हॉस्पिटलचा कर्मचारी, तर खाली येऊन तक्रार द्यायची। 1 रुपयाही कोणाला द्यायचा नाही। सगळ्या सेवा इथं मोफत दिल्या जातात। समजलं? आलं का लक्षात?